सर्वांना जय भीम। आई एकविरेला मी सर्वप्रथम वंदन करतो, कारण कोकण ज्याला अप्रांत प्रदेश इतिहासात म्हटलेलं आहे, त्या अप्रांत प्रदेशाची ही थोरवी आहे। इथे जी मातृसत्ता घडली आणि त्या मातृसत्तेने इथल्या संस्कृतीला जन्म दिला, त्या ठाणे, रायगड, मुंबई या अप्रांत प्रदेशातल्या सर्व सांस्कृतिक आणि ऐतिहासिक अशा घटना आणि त्यावर आधारित आपण हे जे आंदोलन सुरू केलेलं आहे, त्या आंदोलनामध्ये सहभागी असलेल्या सगळ्या संघटनांच्या लोकांना मी धन्यवाद देतो आणि पुन्हा एकदा आठवण करून देतो की नवी मुंबई विमानतळाचं आंदोलन, नवी मुंबई विमानतळाच्या प्रकल्पग्रस्तांचं आंदोलन हे मागील 4 वर्ष आपण प्रत्यक्षपणे लढत आहोत। त्याच्या अगोदरपासून यावर लेखन आणि चिंतन आपलं चालू होतं, पण 2013 पासून याला खऱ्या अर्थाने सुरुवात झाली आणि या आंदोलनामध्ये प्रत्येक सातबाऱ्याचा, प्रत्येक प्रकल्पग्रस्ताचा न्यायाचा विचार करत असताना हा न्याय किती जुना असेल, म्हणजे त्याचं जे इतिहास आहे तो किती जुना असू शकतो, असं सरकारला सुद्धा हा प्रश्न आला नव्हता। सरकारला वाटलं की आपण या लोकांना सहज फसवून बनवून ह्या जमिनी ताब्यात घेऊ शकतो, परंतु जेव्हापासून आपण केरुमाता बौद्ध लेण्यांचा विषय इथे काढला आणि सांगितलं की हा जो सातबारा आहे, हा सातबारा इथल्या आगरी, कोळी, कराडी या प्रकल्पग्रस्तांबरोबर स्थलांतरित SC ST आणि इतर 12 बलुतेदार या लोकांचा सातबारा आणि इतिहास हा 2000 वर्षांचा आहे। साधारणपणे 1 एप्रिल 57 पासून सातबाऱ्याच्या नोंदी आपल्याकडे मागासवर्गीय OBC, आगरी, कोळी, कराड्यांच्या कुळ कायद्याने घालायची सुरुवात झाली। त्याच्या अगोदर हे सातबारे ब्राह्मण, खोत, सावकारांच्या नावावर होते आणि म्हणून आलेल्या नवीन प्रशासनाने या नोंदी घालत असताना मागासवर्गीय OBC, SC STंवर अत्यंत अत्याचार केलेले आहेत, त्यांच्याकडे दुर्लक्ष केलेलं आहे। हे पाहत असताना 2000 वर्ष जुना सातबारा, जो सम्राट अशोक आणि तथागत गौतम बुद्धांच्या सागरी इतिहासाचा आरमाराचा सातबारा जो होता, तो केरुमाता बौद्ध लेण्यांचा, आणि तो आणण्यासाठी आपण मागच्या काळामध्ये अनेक पत्रव्यवहार केला, अनेक लोकांना सांगितलं, सिडकोला विनंती केली, सरकारला विनंती केली, मंत्रालयातल्या सगळ्या खात्यांना, मग कोकण आयुक्त असतील, पुरातत्व विभाग असतील, यांना सगळ्यांना समजावण्याचा प्रयत्न केला आणि आपली भूमिका तिथे आपण चांगल्या पद्धतीने मांडली। लोकशाही पद्धतीमध्ये जे जे असतं ते करण्याचा प्रयत्न केला। अंतिमतः सरकार या प्रश्नाकडे लक्ष देत नाही आणि म्हणून 17 फेब्रुवारीपासून आपण सिडको, कोकण भवन येथे एक बेमुदत धरणे आंदोलन धरलं होतं, जे 16 मार्च रोजी पोलिसांनीच थांबवलं, कारण कोरोनाचं लॉकडाऊन सुरू झालं आणि म्हणून ते आंदोलन आपल्याला थांबवावं लागलं। आणि या आंदोलनामध्ये प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसनांच्या मागण्यांच्या बरोबरच सर्वात प्रमुख जी मागणी होती की केरुमाता बौद्ध लेणी चं जतन व्हावं, त्यांचं संवर्धन व्हावं, अशा प्रकारची प्रमुख मागणी होती। आणि या मागणी मागचं जे शास्त्र होतं, ते शास्त्र मला पुन्हा एकदा सांगायची इथे तीव्र इच्छा होते आणि ते शास्त्र असं होतं की आगरी, कोळी, कराडी ह्या मागासवर्गीय समाजांना, आपल्याला माहित आहे की 2000 वर्षांचा जरी इतिहास असला तरी इतिहास लिहिणाऱ्या लोकांनी यांच्याशी फार मोठी दगलबाजी केली होती आणि म्हणून या इतिहासामध्ये समुद्रावर व्यापार करणारे, समुद्रावर मासेमारी करणारे, समुद्रावर आरमार चालवणारे, हे असे विशिष्ट ज्ञान असलेले हे आगरी, कोळी, कराडी, भंडारी लोक असून सुद्धा आलेल्या वेगवेगळ्या सत्ताधाऱ्यांनी त्यांना त्यांचे अधिकार नाकारण्याचा प्रयत्न केला। इंग्रज, पोर्तुगीज या परदेशी सत्ताधाऱ्यांबरोबर आम्ही प्रत्यक्ष हातघाईची लढाई केली आणि लढलो आणि मधल्या काळात सम्राट अशोकानं इथं पुन्हा एकदा समुद्रकाठची दर 25 किलोमीटरची लेणी आहेत, ती लेणी बांधायचं काम इथल्या आगरी, कोळी, कराड्यांना दिलं आणि आम्ही ती लेणी बांधली, संवर्धित केली आणि आमचा इतिहास या खडकांमध्ये कोरलेला इतिहास इथे दिसतोय। तरी सुद्धा आलेल्या अनेक सत्ताधाऱ्यांनी फसवून कागदपत्रांमध्ये फेरफार करण्याचा खूप मोठा प्रयत्न केलेला आपल्याला दिसतो आणि म्हणून इतिहासामध्ये, छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासामध्ये सुद्धा आगरी, कोळी, कराड्यांची नावं आपल्याला दिसत नाहीत। ते लढणारे वीर आहेत असा उल्लेख टाळला गेलेला आहे आणि म्हणून या सगळ्या विमानतळाच्या लढ्याची सुरुवात 2005 साली, ज्यावेळी दत्ता पाटलांच्या बरोबर सेजच्या आंदोलनात मी काम करत होतो, त्यानंतर दिबा पाटलांच्या आंदोलनामध्ये सिडको विरुद्ध मी काम केलं, तेव्हा माझ्या लक्षात आलं
की सरकारी भूसंपादन अशा पद्धतीने येतं की त्यावेळी सातबारा बघायला वेळच उरत नाही, आणि म्हणून लढणारे शेतकरी प्रत्यक्षात लढतात आणि याचा फायदा मात्र सावकार लोक घेतात. आणि ही जी परंपरा आहे, आपल्याला माहित आहे की छत्रपती सम्राट अशोकाने सुरुवातीला इथले जमिनीचे पट्टे इथल्या मूळ भूमिपुत्रांना दिले. त्यानंतरच्या काळात वेगवेगळ्या अत्याचारी सत्ता आल्या आणि नंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी थेट आम्हाला जमिनींची मालकी आणि समुद्राचे अधिकार दिले. नंतरच्या काळात पेशवाई आले आणि या पेशवाईने सातबारे बदलले, आणि सातबारेच नाही तर आमचा इतिहास सुद्धा बदलला. आणि म्हणून ह्या बदललेल्या इतिहासामध्ये आम्हाला न्याय देण्यासाठी हा सगळा शोषणाचा मनुस्मृतीचा इतिहास जाणणारा महामानव आला. त्यांचं नाव आदरणीय भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. आणि म्हणून आपल्याला माहित आहे 1932-33च्या चरी संपानं रायगड जिल्ह्यातल्या आगरी कोळी कराड्यांनाच नाही तर ठाणे, पालघर, मुंबई इथल्या सगळ्या भूमिपुत्रांना जमिनींचे अधिकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या कायद्याने म्हणजेच कुळ कायद्याने मिळाले. आणि खोती नष्ट करणारं बिल आपल्याकडे आलं. आणि हा कायदा येऊन सुद्धा या कायद्याची व्याप्ती किंवा माहिती सांगणारी यंत्रणा नसल्यामुळे विमानतळात सुद्धा अनेक सातबारे आपल्याला सावकारांच्या नावावर झालेले आज पाहायला मिळतात. गावठाणाच्या गावठाणं अनधिकृत ठरताना दिसत आहेत, आजही दिसत आहेत. नवी मुंबईतली 95 गावं असतील, शिडको त्यांना जमिनींचा अधिकार द्यायला तयार नाहीत, मुंबईतल्या कोळीवाड्यांना द्यायला तयार नाहीत. आणि म्हणून मला जे जाणवलं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नसते तर निश्चितपणे इथल्या ओबीसींना जमिनींचा अधिकार मिळाला नसता. आता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आता हयात जरी नसले तरी बाबासाहेब आंबेडकरांची चळवळ मात्र अत्यंत बुद्धिवादी चळवळ इथे महाराष्ट्रात आणि देशात पाहायला मिळते. आणि म्हणून हा जो विषय हा अत्यंत क्लिष्ट विषय आहे की अजूनही इथल्या ओबीसी मागासवर्गीयांना इथले प्रशासक, इथले राज्यकर्ते आमचे शत्रू आहेत हेच समजत नाही. आणि म्हणून मग विमानतळाचं आंदोलन चालवत असताना जी फसवणूक झालेली आहे ती फसवणूक आपल्याच लोकांनी केलेली आहे. आणि म्हणून ही फसवणूक उघड करण्यासाठी एक निश्चित असं आंदोलन होणं गरजेचं होतं. म्हणून 17 फेब्रुवारी 2020 पासून 16 मार्च 2020 पर्यंत बेमुदत धरणे आंदोलन सिडकोच्या समोर, सिडकोच्या पाठीमागच्या बाजूला कोकण भवनच्या समोर आपण केलं. आणि त्या आंदोलनामध्ये आपल्याला माहित आहे की अनेक संघटनांनी मला पाठिंबा दिला. त्यामध्ये कोळी, भंडारी, आगरी, कराडी या लोकांबरोबरच साधारणपणे 71 बौद्ध संघटनांचा सहभाग होता. या सगळ्या संघटनांचा जो हेतू होता तो निश्चित होता, आणि तो हेतू होता की जमिनींच्या हक्कांच्या आंदोलनात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं योगदान अत्यंत महत्त्वाचं आहे. आणि म्हणून बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला कुळ कायदा देऊन आगरी कोळ्यांना जमिनीचं मालक बनवलं. आणि या उपकारांची परतफेड म्हणून ओबीसी बांधवांनी सुद्धा ती कृतज्ञता जपणं गरजेचं होतं. आणि म्हणून या विमानतळामध्ये भूसंपादन कायदा 2013 असताना तो धाब्यावर बसवला गेला. सरकारी भूसंपादन झालं नाही. सिडकोच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं आम्हीच जिल्हाधिकारी, आम्हीच तहसीलदार, आम्हीच सांगतो कायदा. आणि अशा प्रकारे खाजगी संस्थेच्या हातून सर्वेक्षण करून जे भूसंपादन केलं गेलं त्यामध्ये प्रकल्पग्रस्तांची फार मोठी फसवणूक झालेली आहे. आणि या फसवणुकीचं ज्वलंत उदाहरण म्हणजे मच्छीमारांना पुनर्वसनच नाकारलेलं आहे. म्हणजे मच्छीमारांचा समुद्र असतो हे नाकारण्याचं काम इथल्या सिडकोने केलेलं आहे. आणि तो महत्त्वाचा प्रश्न आजही प्रलंबित आहे. आणि म्हणून या प्रश्नावर लोकांचं, साऱ्या जगाचं लक्ष लागावं म्हणून आपण असा विषय घेतला की इथल्या ज्या बौद्ध लेण्या आहेत, केरुमाता बौद्ध लेण्या आहेत, ह्या दगडात कोरलेल्या आहेत आणि अर्थातच त्या हजारो वर्ष जुन्या आहेत. म्हणजे ही अलीकडची घटना नाही. आणि म्हणून या घटनेचं विश्लेषण किंवा याच्यावर सिडको काय करते हे पाहायचं होतं. आणि माझ्या लक्षात आलं की ज्या पद्धतीनं आगरी, कोळी, कराडी लोकांना तहसीलदार, जिल्हाधिकारी आणि इथलं प्रशासन वर्ग यांनी पैशासाठी फसवलेला आहे, तोच प्रकार भारताच्या राष्ट्रीय संपत्तीच्या संदर्भात सिडकोने केलेला आहे, म्हणजे फसवणूक केलेली आहे. आणि म्हणून हे 29 दिवसाचं आंदोलन आपण केलं की जे माझा हेतू असा होता की या संदर्भातले तज्ज्ञ, लेणी अभ्यासक, किल्ल्यांचे अभ्यासक आणि सर्व विचारवंत एकत्र येतील आणि निश्चितपणे सिडकोच्या या भ्रष्टाचाराविरुद्ध आवाज उठवतील. मला अनुभव होता की आदरणीय लोकनेते दत्ता पाटील यांनी सेज विरोधी आंदोलन केलं, त्यावेळी ते राष्ट्रीय आंदोलन होतं, संपूर्ण देशात तशा प्रकारचं आंदोलन चालू होतं. लोकनेते दिबा पाटील यांनी सिडको विरुद्ध आंदोलन केलं, त्यावेळी सुद्धा दिबा पाटील साहेब खासदार असल्यामुळे संपूर्ण देशात हा प्रश्न उचलला गेला. म्हणजे एखाद्या प्रश्नाची व्याप्ती जोपर्यंत राष्ट्रीय स्वरूपाची होत नाही तोपर्यंत न्याय मिळत नाही हे सत्य होतं. आणि म्हणूनच यावेळी आपण आंतरराष्ट्रीय स्वरूपाचे पुरावे असलेल्या बौद्ध लेण्यांचा विषय सुद्धा ह्या आंदोलनाचा एक भाग केला. आणि त्याच्या पाठीमागं माझा आणखी एक हेतू होता की तथागत गौतम बुद्धांच्या तर्कवादाने बुद्धिनिष्ठ
विषयाने आंदोलनाची सुरुवात व्हावी, लोकांना बुद्धिनिष्ठ विचार करायची सवय लागावी. आणि म्हणून हे सरकार हे आमचे सातबारे पाहत नाही, प्रत्यक्ष पुरावे पाहत नाही, प्रत्यक्ष पंचनामे करत नाही आणि लोकांकडून संमतीपत्र लिहून घेऊन सांगतं की आमचं पुनर्वसन झालेलं आहे म्हणून आम्ही गाव सोडायचं, स्वतःच्याच हाताने घरं तोडायची. आणि या प्रकारे फार मोठी फसवणूक विमानतळात झालेली आहे. आणि ही फसवणूक जगासमोर आणण्याचं जे आपलं ध्येय होतं हे मागच्या काळामध्ये अत्यंत यशस्वी झालेलं आहे. आपल्याला माहीत आहे हे लेण्यांचं आंदोलन हे जागतिक कीर्तीचं आंदोलन झालेलं आहे. आज अयोध्येतला प्रश्न सुद्धा सत्य झालेला आहे, समोर आलेला आहे. जगातून त्या आंदोलनाला पाठिंबा मिळतोय. प्रश्न असा आहे की या अयोध्येच्या प्रश्नात सुद्धा खाली गाडलेले सातबारे किंवा जमिनीखाली गाडलेले पुरावे तेव्हाच पुढे आले की जेव्हा तिथलं सपाटीकरण सुरू झालं. आणि हाच संदर्भ आज विमानतळाच्या आंदोलनाला लागू व्हायला लागलेला आहे की वरचे जे जमिनीवरचे सातबारे होते इथल्या तहसीलदाराने, इथल्या शिडकोने ते बदलले. कारण त्यामध्ये प्रचंड पैसा होता. गुंठ्याला 2 कोटी रुपये भाव असल्यामुळे पैशाच्या मोहापायी इथल्या प्रशासकांनी इथल्या आगरी कोळी करणाऱ्यांना फसवलं होतं, मागासवर्गीयांना फसवलं होतं. परंतु सत्य लपत नाही. म्हणजे सूर्य, चंद्र आणि सत्य यांना फार काळ लपवता येत नाही असं तथागत गौतम बुद्धांनी सांगितलं होतं. आणि म्हणून सत्य हे या लेण्यांच्या रूपाने समोर आलेलं आहे. आणि ह्या केरूमाता आईमुळेच आज आमच्या आगरी कोळी करणाऱ्यांना न्याय सुद्धा मिळतोय हे सांगायला मला अत्यंत आनंद होतोय. आपल्याला माहित आहे की 10 जुलैला त्या लेण्यांमध्ये प्रवचन करत असताना सिडकोचे अधिकारी आले आणि सांगितलं आम्ही लेणी तोडणार. त्यावेळी मी त्यांना सांगितलं की तुम्ही प्रकल्पग्रस्तांची घरं तोडताना सुद्धा कुठलीही ऑर्डर दाखवत नाही. आज सुद्धा विमानतळातली जेवढी घरं तोडलेली आहेत त्यातली एकही ऑर्डर दिसत नाही. लोकांना फसवून सांगितलं गेलं तुमच्या हाताने तुमचं घर तोडा मग तुम्हाला पुनर्वसन मिळेल. म्हणजेच सिडकोनी पुनर्वसन किंवा पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केलेला आहे. शेतांवर भराव करताना सुद्धा अशा प्रकारचे पंचनामे महसूलनी केलेले नसताना जेसीपी लावून भराव केला गेला आणि तिथले पुरावे नष्ट केले गेले. यामध्ये सगळ्यात जास्त नुकसान मच्छीमारांचं झाले. आज सुद्धा 10 जुलैला संध्याकाळी जेव्हा सिडकोचे अधिकारी ठेकेदारांना घेऊन आले आणि सांगितलं आम्हाला ही लेणी तोडायची आहे, त्यावेळी मी अत्यंत तर्कनिष्ठ मागणी केली की आपल्याला ही लेणी तोडायची असतील तर आपण पुरावे दाखवा, सरकारी ऑर्डर दाखवा, पुरातत्व विभागाने लेणी तोडलेली आहेत याचे आदेश दाखवा. सिडकोचे अधिकारी दाखवू शकले नाही. त्यांनी आजही त्यांच्याकडे ही ऑर्डर नाही. आणि म्हणून नवी मुंबई विमानतळामध्ये केरूमाता बौद्ध लेण्यांचं आंदोलन हे केवळ दगडांचं आंदोलन नाही तर तिथल्या 2000 वर्षाच्या आगरी कोळी सागरपुत्रांच्या इतिहासाचं जागृतीचं आंदोलन. आणि त्यातूनच या प्रकल्पग्रस्तांना आता न्याय मिळणार आहे. कारण आपल्याला माहित आहे कुठल्याही एकट्या नेत्याला हे शक्य नव्हतं. आणि म्हणून 10 जुलैला हे आंदोलन संपूर्ण महाराष्ट्राने पाहिलं. त्यानंतर लोकांच्या खूप चांगल्या प्रतिक्रिया आल्या आणि त्या प्रतिक्रिया आल्यानंतर आपल्याला माहित आहे की 11 जुलैला सकाळी कोणतीही परवानगी न घेता लॉकडाऊनचा फायदा घेऊन सिडकोने ही लेणी सपाटीकरण करण्याचं काम केलं. लेणी तशीच आहेत, आतमध्ये गाडली गेली आहेत, वर माती ओढलेली आहे. आणि म्हणून हे आंदोलन संपलेलं नाही. मला अनेक मोठ्या विचारवंतांनी सांगितलं की अशा प्रकारच्या 2000 वर्षाच्या वास्तूचं जिथे महान भिक्खू संघ जागतिक दर्जाचे विद्वान येऊन गेले तिथे चर्चा झडलेल्या आहेत आणि जगाच्या सगळ्या इतिहासामध्ये ज्या नोंदी आहेत त्या नोंदी नष्ट करणं एवढं सोपं काम नाही. आणि मला माहित आहे आता जे आंदोलन सुरू झालेलं आहे त्या आंदोलनामध्ये पुरातत्व विभागाच्या खात्यानं ज्या अधिकाऱ्यांनी ह्यामध्ये खोट्या साक्षी दिलेल्या आहेत, ज्या प्राध्यापकांनी खोटी साक्ष दिलेली आहे, ज्या सिडको अधिकाऱ्यांनी यामध्ये भ्रष्टाचार केलेला आहे ते सगळे आतमध्ये जाण्याची लक्षणं आता दिसायला लागलीत. कारण अनेक ठिकाणावरून इथे तक्रारी सिडको विरुद्ध दाखल होत आहेत. आणि या आंदोलनाला सर्वात प्रथम आपल्याला माहिती आहे की पहिल्या दिवशी मी आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांना फोन केला होता आणि सांगितलं होतं माननीय मुख्यमंत्र्यांना माझी विनंती सांगा की ही लेणी आपण तोडू नयेत. आणि आदरणीय प्रकाश आंबेडकरांनी मुख्यमंत्र्यांशी बोलणी केली आणि सांगितलं की आपण लेणी तोडायला जे पथक आलंय त्याला थांबवावं. आणि त्या विनंतीला मान देऊन आपल्याला माहित आहे की सिडको अधिकाऱ्यांना परत जावं लागलं. परंतु दुसऱ्या दिवशी सकाळी आमचे तिथले कार्यकर्ते अनंत नागा कोळी यांनी सांगितलं की जेसीबी मशीन घेऊन इथले ठेकेदार आलेले आहेत. इथल्या ठेकेदारांना सवयच लागलेली आहे, कुणाचं घर पाडायचं असेल तर कायदा ऑर्डर बाजूला ठेवायची आणि पोलिसांची सहमती याला कायम असते. पोलिसांशी चर्चा करताना माझ्या लक्षात आहे पोलिसांकडे अशी कोणतीही ऑर्डर नव्हती सिडकोची की हे लेणी अनधिकृत आहेत किंवा तोडायची ऑर्डर आहेत असं त्यांच्याकडे कुठलीही ऑर्डर नसताना पोलिसांनी त्यांना साथ दिलेली आहे. याचा अर्थ या सगळ्या घटनेची सीबीआय चौकशी किंवा ईडी मार्फत चौकशीची मागणी आम्ही करणार आहोत. आणि ह्यामध्ये जे अधिकारी गुंतलेले आहेत त्यांना निलंबित करण्याची कारवाई लवकर सुरू करा अशी मागणी आमची मुख्यमंत्र्याकडे जाणार आहे. दुसऱ्या दिवशी माननीय गृहमंत्र्यांना आदरणीय बाळासाहेबांनी सांगून सुद्धा गृहमंत्र्यांचं सुद्धा न ऐकणारी सिडको ही भ्रष्टाचारामध्ये गुंतलेली आहे. लेण्यांमधले पुरावे नष्ट करण्यामागे सुद्धा हाच हेतू आहे. कारण या टेकडी तोडण्यामध्ये जो 2000 कोटींचा भ्रष्टाचार झालेला आहे त्यामध्ये इथले
जे टेकडी तोडणारे टेंडर घेणारे लोक आहेत हे तुरुंगात जाणार आहेत आणि म्हणून इथे लेणीच नाहीत अशा प्रकारचं खोटा पुरावा तयार करण्यासाठी त्यांनी कागदोपत्री तर घपला केलेलाच आहे, परंतु प्रत्यक्षात लेणी तोडण्याचा सुद्धा प्रयत्न, विद्रुपी करण्याचा प्रयत्न केला आहे. परंतु लेण्यांना हात लावायची त्यांची हिंमत झालेली नाही. आता स्पष्ट होते, कारण लेणी मातीमध्ये तशीच सुरक्षित आहेत. या सगळ्या घटनाक्रमामध्ये आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांना आपण जी पहिली विनंती केली आणि त्यांनी प्रशासनावर दबाव आणला, परंतु सिडकोच्या अधिकाऱ्याने ते ऐकलं नाही. आणि यानंतर मी आदरणीय भीमराव आंबेडकरांना सुद्धा सांगितलं की भारतीय बौद्ध महासभेने यामध्ये पुढाकार घ्यावा आणि भारतीय बौद्ध महासभेचे काही कार्यकर्ते प्रत्यक्ष लेणी तोडत असताना तिथे हजर होते आणि त्यांनी सुद्धा याचे फोटो आपल्याला सगळ्यांना शेअर केलेले आहेत. त्या सगळ्यांना मी धन्यवाद देतो. आणि नंतरच्या काळामध्ये सगळ्या समाजामध्ये राजकीय जागृती सुद्धा आली आणि आदरणीय सुरेश माने BRSP पक्षाचे मागच्या विधानसभेतले जे उमेदवार होते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून वरळीमधून, ते सुद्धा इथे आले आणि त्यांनी इथल्या पोलिसांशी चर्चा केली आणि पोलिसांना त्यांनी विचारलं की अशा प्रकारची कारवाई करत असताना तुमच्याकडे कुठली सरकारी ऑर्डर होती का? तर पोलिसांनी सांगितलं आमच्याकडे तशी ऑर्डर नव्हती. मग सिडकोकडे तरी अशा प्रकारची काही पत्र आहेत, काही तुम्ही तपासलीत का? तर नाही तपासली. म्हणजे 2000 वर्षापूर्वीची ती बौद्ध लेणी असू दे किंवा जुनी वास्तू असू दे, ती तोडत असताना पोलीस सुद्धा कायद्याच्या बाबतीत अज्ञानी राहिलेत. ही फार मोठी घटना इथे घडलेली आहे. आणि म्हणून नवी मुंबईतले प्रकल्पग्रस्तांची घरं तोडत असताना पोलिसांची अशी संदिग्ध भूमिका राहिलेली, सिडकोच्या बाजूने राहिले, भूमाफियांच्या भूमिकेमध्ये पोलीस सुद्धा सामील असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. याची सुद्धा चौकशी करण्याची विनंती आम्ही गृहमंत्र्यांना करणार आहोत. आपल्याला माहिती आहे की 22 जुलै रोजी आदरणीय ॲडव्होकेट सुरेश माने यांनी या आंदोलनाला भेट दिली, प्रत्यक्ष जागेची पाहणी केली आणि स्वतः आंदोलनामध्ये सहभागी होण्याचं निश्चित केलं आणि त्यांनी आपला पाठिंबा जाहीर केला. साधारणपणे 22 जुलैला आपण हे लाईव्ह केलं होतं आणि त्यानंतर आत्ता आपण लाईव्ह करतो 31 जुलैला आणि 23 जुलैला सुरेश माने यांनी भेट दिली होती. त्यांना या फेसबुक लाईव्हमधून मी धन्यवाद देतो, त्यांच्या कार्यकर्त्यांना धन्यवाद देतो. यानंतरच्या काळामध्ये अनेक घडामोडी झाल्या. त्यातली सगळ्यात मोठी जी घडामोड आहे त्यामध्ये आमचे नवी मुंबईचे एक मोठे कार्यकर्ते, आंबेडकरी कार्यकर्ते, बुद्धिस्ट कार्यकर्ते, आपल्याला माहीत आहे की त्यांनी सुद्धा या आंदोलनाचं चौकशी केली. त्याचं नाव आहे महेश खरे आणि त्यांनी हे आंदोलन आदरणीय खासदार रामदास आठवले म्हणजे केंद्रीय समाज कल्याण राज्यमंत्री खासदार आठवले यांच्याकडे ते नेलं आणि आठवले साहेबांनी सुद्धा आपल्याला माहिती आहे की 27 जुलै या आंदोलनाला भेट दिली. आणि निश्चितपणे तथागत गौतम बुद्धांच्या विचारावर सर्व राजकीय पक्षांचं एकमत आहे. बुद्ध ही भारताची संस्कृती आहे आणि बुद्ध हे आई एकविरा आणि आगरी कोळी कराडी मातृसत्ताक संस्कृतीचं प्रतीक आहे. आणि म्हणून आठवले साहेबांनी सिडकोला सुद्धा पत्र दिलेलं आहे आणि त्या पत्राबद्दल मी अत्यंत त्यांचा आभारी आहे. त्यांनी पत्रात म्हटलेलं आहे की पुरातन बौद्ध लेण्यांचं संवर्धन सिडकोनी करावं प्रस्तावित नवी मुंबई विमानतळामध्ये, अशा प्रकारचं पत्र त्यांनी दिलेलं आहे. आणि ते पत्रामुळे या आंदोलनाला निश्चितपणे केंद्र सरकारमधून एक चांगला पाठिंबा मिळाला आहे. आणि आपल्याला माहिती आहे केंद्रीय पुरातत्व विभाग आणि राज्य पुरातत्व विभाग हे यामध्ये प्रमुख असतात आणि ह्या लोकांनी कोणीही लेणी तोडण्याची ऑर्डर दिलेली नाही. ही लेणी आहेत असं पुरातत्व विभागाने स्पष्ट म्हटलेलं आहे, तशीच आपल्याला पत्र आहेत. नंतर हे पुरावे खोडण्यासाठी सिडकोने जे काही घपले केलेले आहेत त्यांची सरकारी चौकशी व्हावी, ईडी मार्फत चौकशी व्हावी अशी आपली आता मागणी आहे. आपल्याला माहित आहे 27 जुलैला आदरणीय रामदास आठवले यांनी या आंदोलनाला भेट दिल्यानंतर या नवी मुंबई परिसरामध्ये नवी मुंबईतल्या कार्यकर्त्यांनी सुद्धा फार मोठ्या प्रमाणात आंदोलनाचा पवित्रा घेतलेला आहे. आमचे मित्र भाई जगदीश गायकवाड यांनी सुद्धा मला म्हणजे तेव्हापासून रोज त्यांचा फोन येतो आणि सांगतात की यानंतर राजकारण विरहित केवळ तथागत गौतम बुद्धांची ही भारतीय संस्कृती आहे, राष्ट्रीय ठेवा ह्या टिकवण्यासाठी जगदीश भाई गायकवाड आपल्या हजारो कार्यकर्त्यांसोबत या आंदोलनात सहभागी होणार आहेत. ही अत्यंत आशादायक घटना आहे आणि या घटनेमुळे सिडकोच्या भ्रष्टाचाराचे सगळे पुरावे समोर येणार आहेत. कारण हा सिडकोचा भ्रष्टाचार केवळ लेण्यांपुरता मर्यादित नाही, तर इथल्या प्रकल्पग्रस्तांना सुद्धा सिडकोनी फसवलेले आहे. हे सगळे प्रकार, सगळ्या फाईल्स आता बाहेर येणार आहेत. कारण खऱ्या अर्थाने जनआंदोलन ज्याला म्हणता येईल ते जनआंदोलन आता सुरू झालेलं आहे. लोकनेते दिबा पाटील असतील, दत्ता पाटील असतील, आदरणीय नारायण नागू पाटील असतील. नारायण नागू पाटील यांना प्रत्यक्ष बाबासाहेब आंबेडकरांची मैत्री आणि सहकार्य लाभलं होतं. त्यानंतरच्या काळात आदरणीय दिबा पाटील, दत्ता पाटील यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांनी ही आंदोलनं चालवली. आणि आताचं आंदोलन सुद्धा आमच्यापैकी फार मोठे आम्ही कार्यकर्ते नाही, परंतु जे काय आम्ही आमच्या शक्ती आणि कृतीनुसार हे आंदोलन करतोय हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा तर्कनिष्ठ विचार घेऊनच हे आंदोलन करतोय. आणि म्हणून निश्चितपणे
आगरी, कोळी, कराडी, बौद्ध, मातंग, आदिवासी, मुस्लिम, ख्रिश्चन, ईस्ट इंडियन हे सर्व जाती धर्माचे मागासवर्गीय, उपेक्षित, वंचित बांधव पक्षाच्या सगळ्या गोष्टी बाजूला ठेवून सामाजिक हिताने एकत्र येत आहेत. हे आंदोलनाचं यश आहे आणि मला माहीत आहे निश्चितपणे सिडकोचा पराभव यामध्ये झालेला आहे. कारण का सिडकोला जर ही लेणी खरोखर तोडायची असती तर त्यांनी जाहीर नोटीस दिल्या असत्या, त्याची पत्रक काढलं असतं, पेपरमध्ये त्याच्या बातम्या आल्या असत्या आणि सगळ्यांना बोलून सगळ्यांच्या समोर ही लेणी जर तोडली असती किंवा याचं विद्रुपीकरण करण्याचा प्रयत्न केला असता तर सिडकोचा प्रामाणिकपणा समोर आला असता. पण लोकांना लॉकडाऊनचं कारण सांगून घरामध्ये गुंतवायचं आणि त्यानंतर ही लेणी तोडायचं, चोरीच्या मार्गाने तोडायचं आणि पोलिसांचं सहकार्य घेऊन आलेल्या कार्यकर्त्यांना तिथे अडवायचं. आणि या अगोदर सुद्धा आपण 17 फेब्रुवारी ते 16 मार्चला 71 संघटनांनी जी पत्र सरकारच्या सगळ्या कार्यालयाला दिली होती ते ह्या लेणी असताना ते सगळे पार्टी होते, म्हणजे ते लेणी वाचवा असं त्यांचं म्हणणं होतं. मग त्यांना सिडकोनी का कळवलं नाही हा मोठा प्रश्न आहे. म्हणजे सिडकोचे हात यामध्ये गुंतलेले आहेत, सिडको यामध्ये अडकलेली आहे आणि ही गोष्ट आता समोर यायला लागली. सिडकोचे इंजिनियर स्वतःच सांगायला लागले तिथे लेणी नव्हती. आमचं म्हणणं आहे तिथे लेणी नव्हती तर नक्की काय होतं हे आपण सांगू शकाल का? कारण ही लेणी ही दगडात कोरलेली होती, त्यांचा कार्यकाल आहे तो 1000 वर्षापासून 2000 वर्षापर्यंतचा आहे. मग अशा प्रकारच्या बांधकामाचा अर्थ सिडकोच्या इंजिनियर्सना कळत नसेल तर त्यांनी कमीत कमी आपलं तोंड आहे ते बंद ठेवावं. कारण हा खरोखर मूर्खपणा आहे. म्हणजे इंजिनियर धामंतकर हे जे आहेत सिडकोचे चीफ इंजिनियर, यांना माझा प्रश्न आहे की आपण घेतलेली जी पदवी आहे ती खरोखर योग्य त्या विद्यापीठाची आहे का हा तपासण्याची वेळ आली. लवकरच आपल्याला प्रश्न विचारायला आम्ही सिडकोमध्ये येणार आहोत. आपण तयार राहा पुराव्या घेऊन. आपलं जर म्हणणं आहे ही लेणी नाहीत तर मग नक्की काय आहे हे सांगायची आपण तयारी ठेवावी. मी पुन्हा एकदा वीरेंद्र लगाडे, नवी मुंबईचे नेते महेश खरे, जगदीशभाई गायकवाड, गोपीनाथ सोनावणे या सर्व स्थानिक कार्यकर्त्यांना धन्यवाद देतो. पूज्य भंतेगणांना धन्यवाद देतो. आणि आपल्या या सगळ्यांच्या प्रयत्नामुळे नवी मुंबईच्या प्रकल्पग्रस्तांनाच नाही तर लेण्यांना आणि भारताच्या 2000 वर्षाच्या सांस्कृतिक इतिहासाला न्याय मिळण्याची शक्यता आपल्याला इथे निर्माण झालेली आहे. आणि म्हणून यामध्ये बौद्ध लेणी होती की नाही याच्या संदर्भात स्वतःला तज्ज्ञ समजणाऱ्या अनेक बौद्ध साहित्यिक आणि लेणी अभ्यासकांनी सांगितलं की इथे काय बाबा, इथे काय पुरावाच नाही, इथे बौद्ध संस्कृतीचे कुठलेच अवशेष नाही. त्यांना पुन्हा एकदा आठवण करून देतो की बौद्ध संस्कृती ही व्यापारी संस्कृती होती. जागतिक व्यापारी समुद्रमार्गे यायचे आणि ती समोरची जी खाडी आहे, बेलापूर खाडी आहे, उल्वा खाडी आहे, हे जागतिक व्यापाराचं केंद्र होतं. आणि त्या खाडीतून व्यापारी आणि बौद्ध भिक्खू एकत्र येऊन बौद्ध संस्कृतीचा किंवा देशाचा विकास साधत होते. आणि म्हणून त्यामध्ये काही शंका झालेली नाही की ती लेणी डोंगरावरची नाहीत किंवा कुठल्या जंगलातली नाहीत, ती सागरी मार्गावर आहेत. त्यामुळे ह्या लेण्यांचा अभ्यास करत असताना बॉम्बे गॅजेट आणि रायगड गॅजेट हे अभ्यासल्याशिवाय ते तुम्हाला पुढे जाता येत नाही. आणि मुख्यतः सिडकोने जे नाकारलेलं आहे ते रायगडचं गॅजेट आणि बॉम्बे गॅजेट हे दोन्ही लिखित पुरावे यामध्ये नाकारलेले दिसतात. आणि ह्यांचे जे पुरातत्व अभ्यास करणारे लोक आहेत त्यांची नजर सुद्धा चुकीची होती. आणि म्हणून हा जो पुरावा आपल्याकडे लेणी अभ्यासकांनी ते आणलेला आहे. आपल्याला दिसते दगडामध्ये असलेली बुद्ध मूर्ती, आपल्याला माहित आहे खाऱ्या वाऱ्यामुळे दगड सुद्धा इथे नाचतो किंवा कुजतो किंवा तो नष्ट होतो. आणि म्हणून पाठीमागे दिसणारी बुद्ध मूर्ती स्पष्ट दिसते. आणि या पुराव्यानुसार आजही त्या मातीच्या मध्ये गाडलेली बुद्ध मूर्ती आपल्याला पाहायला मिळू शकते. म्हणून आपण पोलिसांना आणि सगळ्यांना विनंती करतोय की तो मातीचा ढिगारा उपसावा आणि तिथल्या पुराव्यांचे जे सगळे अवशेष आहेत दगड पुन्हा जोडावेत आणि ह्या इतिहासाची नोंद आपण घ्यावी, अशा प्रकारची मागणी आपल्याला आहे. कारण सिडकोने केलेल्या सगळ्या व्यवहारामध्ये प्रचंड भ्रष्टाचार आहे हे सिद्ध झालेलं आहे. त्यामध्ये कुठल्याही पुराव्याची गरज नाही. हजारो कोटींचा 2000 कोटींचा भ्रष्टाचार मागच्या काळात समोर आला आणि माजी मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की माझा त्याच्याशी संबंध नाही, म्हणजे ती सिडको ही स्वायत्त आहे. मग मुख्यमंत्र्याच्या काळात भ्रष्टाचार झाला होता त्यामध्ये आपला सहभाग नाही असं तुम्ही कसं म्हणता? आणि म्हणून त्या भ्रष्टाचारासह लेणी तोडण्याचा हा जो भ्रष्टाचार ज्या सिडको इंजिनियर्सनी धामनकर यांनी केलेला आहे त्याची सुद्धा ईडी मार्फत चौकशी व्हावी, अशा प्रकारची नवी मागणी आम्ही करतो आहोत. या सगळ्या आंदोलनामध्ये आगरी कोळी समाजाचा पण प्रचंड पाठिंबा येतोय. ज्या दिवशी माननीय रामदास आठवले साहेबांनी भेट दिली त्या दिवशी इथल्या नवी मुंबई विमानतळातल्या महिला मच्छीमार नेत्या सुमनताई पाटील यांचं सुमनताई कोळी यांचं सुद्धा निधन झालेलं आहे. आणि म्हणून त्यांना सुद्धा मी सुरुवातीलाच आदरांजली वाहतो. खरं म्हणजे कोरोनामुळे त्यांच्या या दुःखामध्ये आम्ही सगळे सहभागी असून सुद्धा प्रत्यक्ष सगळ्यांना भेटू शकत नाही, परंतु त्यांनी विमानतळाचे प्रश्न फार जोरात मांडले होते.
त्यांचं घर भरेल एवढे पुरावे प्रकल्पग्रस्तांच्या आधी त्यांच्याकडे आहेत. मच्छीमारांचं बंदरासहित पुनर्वसन व्हावं अशी त्यांची तीव्र इच्छा होती. आज अशी माहिती समोर आलेली आहे की तिथली बंदरं सुद्धा जीव्हीके नावाच्या कंपनीला भाड्याने दिलेली आहेत, म्हणजे सिडकोने किंवा महाराष्ट्र शासनाने दिले आहेत. मच्छीमारांचं कुठलंही पुनर्वसन करण्याचा सिडकोचा हेतू आता नाही हे स्पष्ट झालेलं आहे. माननीय सुमनताई कोळी यांचे जे प्रयत्न होते, प्रयत्नांना कुठेही खंड पडणार नाही आणि म्हणून त्यांना श्रद्धांजली वाहत असताना मी एवढंच सांगेन की इथल्या सगळ्या मच्छीमार महिलांना न्याय देण्याचं काम या लेण्यांच्या आंदोलनात सुद्धा चालू राहणार आहे. मी पुन्हा एकदा त्यांना माझी आदरांजली वाहतो. आणि आपल्याला माहिती आहे की अशा प्रकारच्या चळवळीमध्ये पत्रकार, मीडियावाले ह्या सगळ्यांचा सहभाग असतोच. त्याप्रमाणे गायक मंडळीचा सुद्धा सहभाग असतो. आमच्या इथले गायक प्रकाश तांडेल हे या प्रकल्पग्रस्तावर एक गाण्यांची मालिका घेऊन येत आहेत. मी आंबेडकरी चळवळीतल्या सगळ्या गायकांना विनंती करेन की हा 2000 वर्षांचा तथागत गौतम बुद्धांचा सागरी इतिहास किंवा आरमाराचा इतिहास, सम्राट अशोकाचा इतिहास जगासमोर आणण्यासाठी, हे आंदोलन समोर आणण्यासाठी गायक मंडळींनी, कवी मंडळींनी पुढ्यावर गाणी लिहावी. कारण पुढच्या काळामध्ये जरी कोरोना असला तरी वेगवेगळे सण येतात आणि यामध्ये प्रकल्पग्रस्तांचा लढ्यांचा इतिहास चिरकाळ टिकावा म्हणून आम्ही आपल्या गायकांना सुद्धा इथे विनंती करतोय. आमचे बंधू प्रकाश तांडेल यांचं गाणं 4 ते 5 दिवसात आपल्याला ऐकायला मिळणार आहे. केरुमाता लेणी या लेणी नाहीत असे सिडकोचे चीफ इंजिनियर धामतकर यांचे म्हणणे आहे आणि यांनी जे म्हणणं केलेलं आहे त्यांची आणि त्यांच्यासह त्यांच्या सगळ्या टीमची लेणी तोडणाऱ्या ठेकेदारांची सुद्धा चौकशी करावी अशी आमची विनंती आहे. कारण धामणकर हे चीफ इंजिनियर आहेत, त्यांना एवढी तरी अक्कल पाहिजे. आपण जे जेसीपी वापरलेले आहेत ते तोडायला त्याच्यावर आरटीओचे नंबर नव्हते. अशा प्रकारचे जेसीपी घेऊन चोरी करून वाईट मार्गाने कोरोनाच्या काळात आपण ही कारवाई केलेली आहे. आपल्याला बोलायला काहीतरी लाज असायला पाहिजे, परंतु सिडकोच्या अधिकाऱ्यांनी पैशासाठी ही लाज सोडलेली आहे. त्यांना प्रश्न विचारण्याचं काम इथले आमचे नेते जगदीशभाई गायकवाड लवकरच करणार आहेत. आणि म्हणून या लेण्यांच्या संदर्भात ऐतिहासिक पुरावे देण्याचं काम नेहमीच आपण केलेलं आहे. आपल्याकडे ते पुरावे आपण सिडकोला दिलेले आहेत. परंतु सिडको अधिकाऱ्यांनी इथल्या लेण्यांचे पंचनामे करत असताना निश्चितपणे इथले दोन्ही गॅजेट, मग रायगडचं गॅजेट असेल किंवा बॉम्बे गॅजेट यांचा अभ्यास न केल्यामुळे त्यामध्ये बुद्धिस्ट केव्ज असा स्पष्ट उल्लेख असताना सुद्धा ते नाकारण्याचं काम ज्या पुरातत्व शास्त्रज्ञांनी केलेलं आहे. म्हणजे पुण्याच्या एका विद्यापीठातील जे पुरातत्व शास्त्रज्ञ बनून ढोंगी लोक आले होते, त्यांच्या विद्यापीठात जाऊन, त्यांच्या कॉलेजमध्ये जाऊन त्या प्राध्यापकांना समोरासमोर प्रश्न विचारण्याची तयारी आम्ही केलेली आहे. पुरातत्व शास्त्रज्ञांना सुद्धा इथे आम्ही आणणार आहोत की आमचा 2000 वर्षांचा इतिहास नाकारताना आपण किती पैसे खाल्लेत हे आम्ही त्यांना विचारणार आहोत. आणि म्हणून पर्यावरणाच्या दृष्टीने सुद्धा फार मोठा भ्रष्टाचार इथल्या सिडकोने केलेला आहे. आणि मुख्यमंत्र्यांना आमची विनंती आहे की इथला समुद्र बुजवणं, इथलं उलवा टेकडी फोडणं, उलवा टेकडी तोडण्यामध्ये वनविभागाच्या ज्या परवानग्या होत्या त्या परवानग्या सिडकोने घेतलेल्या नाहीत. आणि ह्या टेकड्या तोडणारे जे ठेकेदार आहेत त्यांचा फार मोठा भ्रष्टाचार आहे. याच्यामध्ये यांनी चुकीच्या पद्धतीने टेंडर काढलेले आहेत, ज्यांच्या कुठल्या सरकारी नोंदी नाहीत आणि चुकीच्या पद्धतीने डोंगर तोडले, नदी बुजवलेली आहे. याचे सुद्धा आंदोलन लवकरच इथे सुरू होणार आहे. मी आपल्याला विनंती करून सांगू इच्छिन की मला अनेक लोक बोलत होते की हे लेण्यांचं जे आंदोलन आहे हे नक्की काय आहे. तर त्यांना सांगेन की 2000 वर्षांचा सागरी इतिहास, आगरी कोळी कराडी समाजाचा आणि त्याचबरोबर छत्रपती शिवाजी महाराजांच्या आरमाराचा इतिहास ह्या लेण्यांमध्ये दडलेला आहे. आणि म्हणून या सगळ्या नवी मुंबईचा मूळ इतिहास काय असं शोधायची जेव्हा वेळ येईल त्यावेळी ह्या 2000 वर्षांचा बॉम्बे गॅजेट आणि रायगड जिल्ह्यातला इतिहास आम्हाला टिकवायचा ही आमची संस्कृती आहे. आणि म्हणून नवीन तुम्ही कितीही टॉवर बांधा, परंतु जुन्या इतिहासाची आमची जी संस्कृती आहे, आंतरराष्ट्रीय संस्कृती आहे. आम्ही बोटीने सुद्धा इजिप्तला आणि श्रीलंकेला जायचो याची ती आठवण आहे. उद्या विमानामध्ये गरिबांना तुम्ही बसून द्याल की मला माहीत नाही, परंतु आम्ही आजही बोटीने श्रीलंकेत जाऊ शकतो एवढी क्षमता इथल्या आगरी कोळ्यांमध्ये आहे. आणि आजही जगामध्ये सर्वात स्वस्त सागरी महामार्गच आहे हे सांगण्यासाठी इथला समुद्र, इथला मच्छीमारी व्यवसाय आम्हाला टिकवायचा आहे. आणि म्हणून या लेण्यांसाठी एवढा आम्ही संघर्ष करतोय. कारण जगणं अत्यंत सहज आणि सोपं कशात असेल तर सागरी महामार्गात आहे. आपल्याला माहित आहे इथल्या रेतीवाल्यांचं आंदोलन सुद्धा 1 ते 2 दिवसात सुरू होतंय. रेतीवाल्यांनी सुद्धा सांगितलेलं आहे की या विमानतळाला विकास कामामध्ये आतापर्यंत मुंबईला रेती आम्ही या बंदरातून पुरवली आणि रेतीवाल्यांना माफिया म्हणणारे सिडको किंवा इथले पोलीस यांना आम्ही उत्तर देणार आहोत. आणि त्यामध्ये सगळे रेतीचे धंदेवाईक लोक एकत्र येऊन या लेण्यांसाठी पण लढणार आहेत आणि आपल्या हितासाठी पण लढणार आहेत. या नवी मुंबईच्या विमानतळाच्या प्रश्नामध्ये सिडकोच्या चीफ इंजिनियर्स
आणि सिडकोच्या MDना मला विचारायचं आहे की तुम्ही IAS अधिकारी आहात ना, मग जमिनीच्या सातबाऱ्याबद्दल, जमिनीबद्दल तुम्ही 22.5% भूखंड देण्याचं नाटक केलं, पण मच्छीमारांना सुद्धा पुनर्वसन लागू आहे, 2013 मध्ये ते आहे, ते असताना कायदा आपण डावललात का? हा आपण केलेला भ्रष्टाचार आहे, तो मागासवर्गीयांच्या विरोधातला आहे आणि म्हणून तुमची सगळ्यांची चौकशी ED मार्फत मुख्यमंत्र्यांनी करावी, यासाठी आम्ही मुख्यमंत्र्यांना भेटणार आहोत. मच्छीमारांना एकही रुपया न देता आपण जी चोरी केलेली आहे ही चोरी कधीच लाभणार नाही आणि सातत्यपूर्ण पद्धतीने फेसबुक लाईव्ह करून मी सरकारला हा प्रश्न विचारत राहणार आहे. या विमानतळामध्ये शासकीय पंचनामेच झालेले नाहीत. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे इथल्या जिल्हाधिकाऱ्यांनी झोपेचं सोंग घेतलेलं आहे. सोशल इम्पॅक्ट रिपोर्ट नावाचा रिपोर्ट असतो, हा कुठल्याही भूसंपादनात करायचा असतो, तो रिपोर्ट यांनी सादर केलेला नाही आणि त्यामुळे इथे 2000 वर्षांची लेणी आहेत, हे सोशल इम्पॅक्ट रिपोर्टमध्ये आलं असतं. इथे मच्छीमार लोक आहेत, केवळ जमिनीवर भातशेती करणारे लोक नाहीत, सागरी व्यापार करणारे लोक आहेत, रेतीवाले आहेत, खडीवाले आहेत, यांचा सुद्धा यांच्यावर या विमानतळाचा किती दुर्गामी परिणाम होणार आहे याचे सुद्धा सोशल इम्पॅक्ट रिपोर्ट नसल्यामुळे पुरावे समोर आले नाहीत. हे सगळं करत असताना सिडकोनी हीच काळजी घेतली की 2000 वर्षाचा सातबारा असू दे किंवा 200 वर्षाचा, तो आगरी कोळ्यांना, ओबीसीना नाकारायचा, अशा प्रकारच्या हेतूने यांनी केलेलं काम आहे. म्हणून इथल्या सगळ्या सिडको अधिकाऱ्यांचे अंतर्गत चौकशी करून, यांच्या संपत्तीची चौकशी करून, यांचे पुढचे जे पगार आहेत ते तात्काळ सिडकोने थांबवावेत, अशा प्रकारची अत्यंत खेदजनक विनंती मला सरकारला करावीशी वाटते. कारण यांनी 2013चा कायदा धाब्यावर बसलेला आहे आणि म्हणून प्रकल्पग्रस्त आगरी कोळी, कराडी, SC ST, धनगर, मातंग, आदिवासी, मुस्लिम आणि ईस्ट इंडियन यांचा प्रश्न आणि लेण्यांचा प्रश्न वेगळा नाही, हे मी तुम्हाला मुद्दामून सांगू इच्छितो. लोकांना असं वाटत होतं की हे काहीतरी नाटक केलं, अजिबात नाही. तथागत झालं तर मध्येच इथे थोडासा डिस्टर्बन्स आला, आपलं हे चालू राहील. यामध्ये आता सगळ्यात मोठा जो विषय आहे की लेणी ज्या सर्वे नंबरवर होती, सर्वे नंबर 51वर, तो वनविभागाचा सातबारा होता आणि लेणी आहे त्यांचे पंचनामे इथल्या तहसीलदारांनी पण केले नाहीत, जिल्हाधिकारी पण केले नाहीत आणि वनविभागाने पण हे सांगितलं होतं की इथे पुरातन वास्तू आहेत. याचे पंचनामे न करता सिडकोनी केंद्राला जो रिपोर्ट पाठवला आहे तिथे अशा प्रकारची कुठल्याही जुन्या वास्तू नाहीत, अशा प्रकारचा रिपोर्ट पाठवलेला नाही. यामध्ये सिडको अधिकाऱ्यांनी प्रचंड भ्रष्टाचार केलेला आहे आणि म्हणून वनविभागाने सुद्धा इथल्या लेण्यांची दखल न घेतल्यामुळे ही संगनमताने केलेली चोरी आहे हे सिद्ध होत आहे. याविषयी सुद्धा लवकरच आंदोलन सुरू होणार आहे आणि म्हणून मुख्यमंत्री आणि वनमंत्री यांना सुद्धा माझी विनंती आहे की सिडकोने जो बनवलेला रिपोर्ट आहे बोगस रिपोर्ट आहे आणि मच्छीमारांचं हे जे आंदोलन आहे, मच्छीमारांचं न्यायाचं आंदोलन, हे कधी संपणार नाही. आता मी आपल्याला सांगू इच्छितो की या विमानतळात आजही मच्छीमारांना 1 रुपया मिळाला नसेल, मच्छीमारांना न्याय मिळाला नसेल तर हे आंदोलन चुकीचं आहे. आम्ही म्हणतो या सगळ्या गोष्टी चुकीच्या आहेत असं सिडको कशी म्हणू शकते? आणि म्हणून या विमानतळातले लेण्यांचे पुरावे सत्य पुरावे आहेत. आपल्याला माहित आहे की रायगड गॅजेट आणि आपलं बॉम्बे गॅजेट याचे पुरावे समोर ठेवून सिडकोच्या अधिकाऱ्यांनी समोर बसावं आणि सांगावं, आमच्या डोळ्याला डोळे भिडवून सांगावं की ही लेणी नाहीत. या भूमीवर म्हणजे या समुद्रावर आपल्याला माहित आहे की हे जे घारापुरी लेणी आहेत, घारापुरी ते उलवा बंदर, उलवा बंदरातून पनवेल बंदर आणि पुढे कार्ला, या सगळ्या परिसरात या सागरी महामार्गावर सागरी व्यापार होत नव्हता असं आपण सिद्ध करून दाखवावं, पण हे शक्य नाहीये. आणि म्हणून माझी विनंती आपल्याला आहे की हे आंदोलनामध्ये आपल्या सगळ्या लोकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावं, ही माझी विनंती आहे. आणि म्हणून हे सांगत असताना मी आगरी कोळी कराडी बांधवांना ही पण विनंती करेन की ह्या आंदोलनामध्ये ज्या पद्धतीनं आपण एकीनं प्रयत्न केलेले आहे, साऱ्या समाजाची एकी इथे आपल्याला पाहायला मिळते. त्यामध्ये आगरी कोळी कराडी बौद्ध बांधव इथे एकजुटीनं एक दिलानं काम करायला लागलेले आहेत आणि निश्चितपणे प्रकल्पग्रस्तांच्या अन्यायाचा विषय आज संपूर्ण महाराष्ट्रात आणि देशात चर्चेला आलेला आहे आणि यामध्ये संपूर्ण देशातले जगातले बौद्ध बांधव या सागरी लेण्यांच्या, सागरी व्यापाराच्या लेण्यांकडे फार चौकस पद्धतीने पाहायला लागलेले आहेत. अनेक अभ्यासक याच्यावर आपापले अभ्यासपूर्ण आर्टिकल लिहित आहेत आणि निश्चितपणे पुरातत्व विभागाला सुद्धा माहीत नव्हते अशा प्रकारची माहिती आज समोर आलेली आहे. जी गॅजेट लपवण्याचा प्रयत्न पुरातत्व विभागाकडून झालेला आहे आणि त्यांनी पुरातत्व अधिकाऱ्यांनी सुद्धा फार मोठा भ्रष्टाचार याच्यामध्ये केलेला आहे. कोणाच्या लक्षात नसलेलं खातं, आता वन विभागाचं सुद्धा खाते, अनेक अधिकाऱ्यांची यामध्ये चौकशी होणं अपरिहार्य आहे. त्याचप्रमाणे पुरातत्व विभागाची सुद्धा चौकशी होणं अपरिहार्य आहे. कारण का की त्यांनी इथला सागरी इतिहास, इथल्या आगरी कोळी कराड्यांचा हा सागरी इतिहास लपवल्यामुळे मच्छीमारांना न्याय मिळणं अवघड झालेलं आहे
आणि म्हणून या न्यायाच्या प्रक्रियामध्ये आगरी कोळी कराडी बांधवांनी आता आलेले सगळे बौद्ध बांधव यांना सोबत घेऊन एक फार मोठं ऐतिहासिक असं आंदोलन उभं करण्याची गरज निर्माण झालेली आहे. आणि म्हणून तुम्हाला हे सगळं फेसबुक लाईव्ह संपवता पुन्हा एकदा सांगेन की अनेक लोकांनी हा प्रश्न केलेला आहे की बाबा ह्या लेण्यांना केरू माता हे नाव का, किंवा केरू माता हे बौद्ध लेण्यांना नाव का. तर केरू माता हे नाव का या प्रश्नाचं उत्तर मी देतोय, पुन्हा एकदा देतोय. आपल्याला माहित आहे की आपण कारल्याला जातो, कारल्याला सुद्धा एकविरा आईचं तिथे मंदिर आहे किंवा एकविरा आईचं ठिकाण आहे. ते अलीकडचं नाहीये, ते ज्यावेळी लेणी झाली त्या काळातलंच ते आहे. त्याचं कारण असं आहे की थेरी गाथा या नावाच्या पुस्तकामध्ये तथागत गौतम बुद्धांची मावशी म्हणजे प्रजापती, आपण एकविरेला सुद्धा गेलात तर एकविरेला एकच नाही तर 2 मंदिरं पाहायला मिळतात आपल्याला. म्हणजे एकविरेच्या मंदिरामध्ये एक एकविरा पण आहे आणि प्रजापती पण आहे. म्हणजे तथागत गौतम बुद्धांची मावशी आहे आणि प्रजापती या मातेला आपल्याकडे जोगिनी असं म्हणतात किंवा संन्यासिनी म्हणतात किंवा भिक्खुनी म्हणतात. आणि या भिक्खुनीने ज्यावेळी तथागत गौतम बुद्धांना भिक्खुनी संघ स्थापन करायला सांगितलं, तिने सांगितलं की जसं पुरुषांना धर्मामध्ये मानाचं स्थान सर्व धर्मामध्ये दिसतं तसंच मला सुद्धा स्त्रियांना सुद्धा पाहिजे. आणि म्हणून त्यांनी भिक्खुनी संघ स्थापन करायला लावला. आणि त्या इतिहासाची आठवण म्हणून आपल्याकडे आगरी कोळ्यांच्या घरामध्ये धवलारणी आपण पाहतो की लग्न लावण्याचा मान संपूर्ण जगात कुठेही महिलांना नाही, तशा प्रकारचा धर्मगुरू होण्याचा मान आगरी कोळी कराडी संस्कृतीमध्ये आज आपल्याला पाहायला मिळतो. त्या थेरी गाथेमध्ये लिखित स्वरूपात तथागत गौतम बुद्धांची मावशी बुद्धांना असं म्हणते की ती म्हणते की तुम्ही वीर आहात, बुद्धांना बुद्धवीर म्हणून म्हणते आणि सर्व सत्तांमध्ये सर्वोत्तम सत्ता ही आपली आहे, अशा प्रकारची स्तुती प्रजापती करते. तर तथागत गौतम बुद्धांना वीर म्हटल्याचा पुरावा आपल्याला सापडलेला आहे. आणि म्हणून वीराची माता ती एकविरा, अशा अर्थानं एकविरा आईचा सुद्धा थेट संबंध या संस्कृतीशी आहे. अभ्यासकांनी याच्यावर अभ्यास करावा. आणि केरू मातेचा जो इतिहास आहे तो असाच आहे की आमच्या आगरी कोळी कराडी समाजापैकी कोणीतरी महान अशी महिला की अत्यंत विद्वान झालेली आहे 2000 वर्षाच्या, आणि तिचंच पूजन आमचे लोक तिथे करत होते. अशा प्रकारचे हा संदर्भ आहे. त्यामुळे इथे कोणी अतिक्रमण करण्याचा विषयच येत नाही. आणि म्हणून ही जी संस्कृती आहे ही इथल्या आगरी कोळी कराड्यांच्या परिसरात अप्रांत प्रदेशात पसरलेल्या लेण्यांमध्ये आपल्याला पाहायला मिळते. आणि ह्या लेण्यांच्या इतिहास हा आगरी कोळी कराड्यांचाही इतिहास आहे. 2000 वर्षापूर्वी आम्ही ह्या लेण्या बांधल्या, वाढवल्या, संरक्षित केल्या. आणि म्हणून ह्या लेण्या जपण्याचं काम पूर्वीपासून आगरी समाज शेतकरी प्रबोधीच्या माध्यमातून आपण आग्रह धरलेला आहे. आणि शिडकोला असं वाटत असेल की आगरी कोळी कराड्यांना इतिहासच नाही आणि बौद्ध इतिहासाशी आमचा संबंध नाही, ते आम्ही अजिबात ऐकणार नाही. आणि त्यासाठी अहोरात्र आंदोलन चालू राहील. कोरोना संपल्यानंतर पुन्हा एकदा शिडको समोर आंदोलनाला आम्ही बसणार आहोत. माननीय मुख्यमंत्र्यांना अजूनही आमची विनंती आहे की आपण शिडकोचा भ्रष्टाचार बाहेर काढावा, नाहीतर शिडकोच्या भ्रष्टाचारामध्ये मागचं सरकार आणि हे सरकार सुद्धा पडू शकतं, इतकी भयानक स्थिती आहे. कारण लोकांवरचा जो अत्याचार आहे तो आता वाढत चाललेला आहे. मला माहित आहे इथे नवी मुंबईच्या आमच्या प्रकल्पग्रस्तांनी माहिती पाठवलेली आहे की अजूनही ज्यांना या नवी मुंबई विमानतळामध्ये पुनर्वसन लाभलेलं नाही असे अनेक प्रलंबित लोक आहेत. जयवंत मडवी आहेत, सुप्रिया कोळी आहेत, एकनाथ काटकर आहेत, ज्ञानेश्वर कोळी आहेत, भावना कोळी आहेत, प्रेमा कोळी आहेत, भूषण कोळी आहेत, ममता कोळी आहेत, एकनाथ खारकर आहेत, जगदीश पाटील आहेत, शैलेश आहेत, कृष्णा मडवी आहेत, सुहास जाधव आहेत, अनिल मोरे आहेत, सुविधा पाटील आहेत, प्रतिभा पाटील आहेत. त्यानंतर याच्यामध्ये आणखी एक 46 लोकांची उलवे गावातली यादी आहे. त्याचप्रमाणे घरत आहेत, खारकर आहेत, म्हात्रे आहेत, मडवी आहेत. अनेक लोकांना इथे यामध्ये अजूनही पुनर्वसन भेटलेलं नाही, ते लढतायत. परंतु कोरोनामुळे लोक बिचारे घरात आहेत. आणि आपल्याला माहिती आहे धनगर समाजाची 58 घरं अजूनही पुनर्वसनाच्या प्रतीक्षित आहेत. सिडको अधिकाऱ्यांनी यांना पुनर्वसन नाकारलेलं आहे. ते सांगतात की 2013 पूर्वीचे पुरावे आणा. आता 2013च्या पूर्वीचे पुरावे ते मागतायत. विमानतळाचे 2000 वर्षाचे पुरावे ते नाकारतायत. ते सांगतात ती लेणी नाही आहेत, ते अलीकडचं मंदिर आहे आणि लेणी तिथे नाकारतात. आणि इथे घरं प्रत्यक्ष असताना, लेणी प्रत्यक्ष असताना त्यांना न्याय नाकारणारे सिडको अधिकारी पैशासाठी न्याय नाकारतात. आणि म्हणून सिद्धार्थनगर येथे 158 लोकांची घरं, राहती घरं होती, पत्र्याची घरं होती. आणि पत्र्याच्या घरांना सिडको घर म्हणत नाही. माननीय उच्च न्यायालयाने मागे एक निर्णय दिलेला आहे की स्टेशनवर सुद्धा लोक राहतात, म्हणजे रेल्वे स्टेशनवर सुद्धा रात्रीचे लोक राहतात, कशा तरी आडोशाला राहतात.
आणि कुठेतरी बाकीच्या गोष्टी करतात, म्हणजे आपल्या विधी करत असतात आणि तिथे कसं तरी पाण्याच्या आसऱ्याने रात्रभर स्टेशनला राहणारे गरीब लोक आहेत. म्हणजे घराची व्याख्या 4 भिंती असणं आणि छप्पर असणं अशा प्रकारची नाही, तर कोणताही माणूस तिथे निवारा करू शकतो, तिथे रात्र काढू शकतो, दिवस काढू शकतो, अशा प्रकारच्या घराला त्यांनी घर म्हटलेलं आहे. आणि शिडकोनी इथं म्हटलेलं आहे की ज्याला भिंती नाही पण वर छप्पर आहे अशा प्रकाराला घराला ते घर मानत नाही, किंवा पत्र्याच्या घराला ते घर मानत नाही. सिडकोला असं अपेक्षित आहे का तुमच्यासारख्या टॉवर मधली घरं म्हणजे घरं का? आणि अशा प्रकारची सिडकोची व्याख्या असेल त्याला उच्च न्यायालयात आणि सर्वोच्च न्यायालयात आम्ही लवकरच आव्हान देणार आहोत. आणि या सगळ्या राहिलेल्या प्रकल्पग्रस्तांना, मच्छीमारांना, धनगर समाजाला, सिद्धार्थनगरच्या वडार, मातंग, आदिवासी, मुस्लिम, ईस्ट इंडियन यांना न्याय मिळत नाही तोपर्यंत लेण्यांचं आंदोलन एकजुटीने चालू राहील. त्यामध्ये सर्व बौद्ध बांधव, बाबासाहेब आंबेडकरांचे सर्व सुपुत्र आणि कन्या आमच्या बरोबर आहेत. आणि निश्चितपणे आज बाबासाहेब आंबेडकर जरी नसले तरी बाबासाहेब आंबेडकरांची परंपरा चालवणारे अत्यंत हुशार, बुद्धिमान असे बौद्ध बांधव आमच्या सोबत आहेत. आणि त्यांना घेऊन हे आगरी, कोळी, कराडी या ठाणे, रायगड, मुंबईमध्ये जमिनींचे सातबारे शोधायचा प्रयत्न करतील. आणि त्यामध्ये 2000 वर्षाचे सातबारे कसे उकरून काढायचे ही गोष्ट आता तरुणांना कळायला लागले, तरुण वाचायला लागलेत. आज रात्र रात्र तरुण इथले ओबीसी, बौद्ध बांधव सगळे तरुण अभ्यासाला लागलेत. रायगडचं गॅजेट लोकांनी काढलेलं आहे, मुंबईचं बॉम्बे गॅजेट काढलेलं आहे. आणि ह्यातून सगळे पुरावे शोधून सिडकोच्या अधिकाऱ्यांच्या टेबलावर ठेवायची तयारी आमची झालेली आहे. आणि म्हणून माझी सगळ्या बांधवांना विनंती आहे की देशातलं हे एक आंदोलन, मुंबईच्या जवळचं आंदोलन म्हणून, देशातल्या सगळ्या मागासवर्गीयांना, आदिवासींना न्याय देणारं आंदोलन म्हणून आपण आदर्श पद्धतीने चालवत. आत्तापर्यंत आपण जी साथ दिली आहे अशा प्रकारची साथ आपण द्यावी. आणि मला खात्री आहे माननीय मुख्यमंत्र्यांना इथे न्याय द्यावाच लागेल. ह्या लेण्यांचं जतन 100% करावं लागेल. आणि कारण लेणी ही कोणाची मालमत्ता नाही, तुमची नाही, माझी नाही, ही राष्ट्रीय संपत्ती आहे. त्यामध्ये कोणालाही 1 रुपया मिळण्याचा हेतू नसताना देशाच्या राष्ट्रीय संपत्तीच्या जतनासाठी चाललेलं हे आंदोलन निश्चितपणे देशातल्या खऱ्या राष्ट्रवादाचं आंदोलन आहे. आणि म्हणून आपल्याला विनंती आहे की आपण या आंदोलनामध्ये आतापर्यंत जसं सहकार्य केलं तसं यापुढे करत राहाल अशी विनंती करतो आणि माझं बोलणं संपवतो.